नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत कढी भजी। आता ही कोणत्या पद्धतीने मी करते ती व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पहा। आता या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। जेवढी आपल्याला भजी करायची असतील तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे। या ठिकाणी मी छोटा चमचा जो आहे त्याचे 4 चमचे मी घेतलेला आहे पीठ चणा डाळीचं। त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडं तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे। आता हे आपल्याला भज्यांसारखं भिजवून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला हे पीठ जास्त सैल भिजवायचं नाही आणि जास्त घट्ट भिजवायचं नाही, असं मीडियम पीठ भिजवायचं आहे। आता या ठिकाणी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकून आता ते आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। ते गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात असे छोटे छोटे साईजचे भजे काढून घ्यायचे आहे। तसेच या चॅनलवरती उपवासाच्या अनेक रेसिपी मी टाकलेल्या आहेत, साबुदाण्याच्याही टाकलेल्या आहे, रताळ्याच्याही टाकलेल्या आहेत, तसेच शिंगाड्याचे पण रेसिपी टाकलेले आहे। तुम्ही आय बटनवर क्लिक करून त्या पाहू शकता। आता ह्या ठिकाणी आपण भजे काढून घेत आहोत। अशा पद्धतीने हे आपण आता भजे काढून घेऊया। छोट्या साईजचे भजे आपल्याला काढायचे आहेत। आता दुसरे भजे पण आपण तसेच काढून घेऊया। आता ह्या भज्यांमध्ये मी कांदा वगैरे असं काही मिक्स केलेलं नाही, आपल्याला हे फक्त साधेच भजे काढायचे आहेत। अशा पद्धतीने आपले सर्व भजे आता काढून झालेले आहेत। आता मी एका पातेल्यामध्ये दही घेतलेलं आहे। आता त्यात दही आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे आणि रईच्या साहाय्याने आपल्याला ते घोटून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ते ताक तयार करायचं आहे। आता इथे आपले दही घोटून झालेलं आहे, ताक तयार झालेलं आहे आपलं। आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचा चणा डाळीचं पीठ टाकायचं आहे। जे पोह्यांचा चमचा असतो त्या चमच्याच्या साहाय्यानेच मी फक्त 2 चमचेच चणा डाळीचं पीठ टाकलेलं आहे। जर इथे आपलं जे ताक आहे आपण केलेलं ते जर जास्त आंबट असेल तरच आपण डाळीचं पीठ जास्त टाकायचं आहे, नाहीतर आपण त्यात डाळीचं पीठ कमी टाकायचं आहे। आणि हे डाळीचं पीठ त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याचे असे गोळे गोळे अजिबात राहू द्यायचे नाही आहेत, ते एकदम प्लेन करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये। त्यासाठी आपण ताक करताना ते घट्टच राहू द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ते डाळीचं पीठ चांगलं मिक्स करता येईल। जर ताक आंबट असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडं चणा डाळीचं पीठ जास्त टाकलं तरी चालेल, पण शक्यतो त्यामध्ये चणा डाळीचं पीठ जे आहे ते आपल्याला कमीच टाकायचं आहे। नंतर आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर ते चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतरच आपल्याला त्यात जिरं टाकायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे। आता हे आपल्याला चांगलं झाल्यानंतर मिरची वगैरे चांगली तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण बॅटर तयार केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि जेवढं आवश्यक असेल तेवढं आपण त्यात पाणी मिक्स करून घेऊया। आपण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ मिक्स केलेलं होतं, चणा डाळीचं पीठ, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि जर आपल्याला पाणी वाटत असेल तर ते नंतर घट्ट होऊन जातात, कारण ते चणा डाळीच्या पिठामुळे घट्टपणा नंतर येतो त्याला। आता इथे मी पाणी टाकून घेतलेले आहे, जेवढे आवश्यक असेल तेवढे मी पाणी त्यामध्ये टाकून घेतलेले आहे। आणि हे आपल्याला सर्व तयार झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये ते असे फिरवत राहायचे आहे, जोपर्यंत आपली कढी चांगली
तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ते चमच्याने एकाच डायरेक्शनमध्ये असं ढवळत राहायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की मी एकाच डायरेक्शनमध्ये चमचा फिरवत आहे. आता इथे आपली कढी उकळलेली आहे. त्यानंतर मी या ठिकाणी जे आपण भजे काढून घेतलेले होते ते त्यात मिक्स करत आहे. ते त्यात मिक्स केल्याबरोबर पुन्हा आपल्याला चमच्याने असे एकसारखे ढवळत राहायचे आहे एकाच डायरेक्शनमध्ये. आणि हे थोडा वेळ आपल्याला असे ढवळत राहायचे आहे. आणि भजे त्याच्यामध्ये व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला मीठ टाकायचे आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. मीठ आपल्याला फार शेवटी टाकायचे आहे. आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला 1 किंवा 2 सेकंदांनी लगेच गॅस बंद करायचा आहे. जास्त वेळ आपल्याला गॅस चालू ठेवायचा नाही आहे. मीठ टाकल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे आपल्याला, नाहीतर आपली जी कढी आहे ती फुटू शकते. मीठ जर आपण सुरुवातीला टाकले तरी देखील कढी फुटू शकते. म्हणजेच ते कढीचे ज्या बारीक बारीक कण असतात ते असे बारीक बारीक कण त्याचे तयार होतात आणि कढीमध्ये असे पाणी तयार होते. त्यामुळे ती आपण म्हणतो की ती कढी फुटलेली आहे. आता ह्या कढीमध्ये आपल्याला 2 टिप ज्या आहेत त्या लक्षात ठेवल्या पाहिजेत की कढी जी आहे ती आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एकाच डायरेक्शनने फिरवायची आहे. तसेच दुसरी टिप म्हणजे कढीमध्ये मीठ जे आहे ते आपल्याला सर्वात शेवटी टाकायचे आहे. म्हणजे आपली कढी जी आहे ती अजिबात फुटत नाही. तसेच या कढीमध्ये मी हळद देखील टाकलेली नाही आहे किंवा तिखट देखील टाकलेलं नाही आहे, कारण त्याच्यामुळे त्याचा कलर चेंज होऊ शकतो. पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हळद त्यात टाकू शकता. आणि भजे जे आहे आपले ते थंड होऊ द्यायचे आहे आणि मगच कढीमध्ये आपल्याला टाकायचे आहे. आता माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.